तुमचं नाव सांगा. मी अर्जुन रामा वाघमारे, राहणार गोंदी, तालुका अंबड, जिल्हा जालना इथून आलेलो आहे. आणि मी आधी तलाट्याला 5,040 रुपये दिले जमिनीच्या हराशीमध्ये. आणि ते सारा जे त्यांनी आता देतो उद्या देतो म्हणून माझे काही पैसे आजपर्यंत दिले नाही. परत मला 50,000 रुपये त्यांनी मागणी केली. मी 50,000 रुपये त्याच्या कार्यालयाच्या बाहेर नेऊन दिले. आणि नेऊन दिल्यानंतर मी तहसीलदाराकडे तक्रार दिली की साहेब माझे एवढे पैसे घेतले तरी मला त्यांनी जमीन दिलेली नाही. तरी साहेब चव्हाण साहेब हा अंबड तालुक्यामध्ये वाळू माफियाचं आणि त्यांचं हे जमतं म्हणून वाळू माफियाच्या संदर्भामध्ये ते मला धमकी देऊन तू कुठं जायची जा, तुला काय करायची ते कर, तुझे ते 5,040 रुपये बी देत नाही आणि 50,000 रुपये देत नाही. मी तिथं उपोषण केलं होतं तहसील ऑफिसला. त्या तहसील ऑफिसला माझं उपोषण त्यांनी मला धमकी देऊन उठून लावलं. म्हणून मी कलेक्टर ऑफिसला अर्ज दिला. परत पुन्हा SDM ऑफिसला अर्ज दिला. परत पुन्हा आयुक्त ऑफिसला अर्ज देऊन उपोषण सुरू केलं. तरी माझी वर्षाच्या पुढे झालं तरी कारवाई कुणीही कोणत्याही अधिकाऱ्यांनी आजपर्यंत माझी कारवाई केलेली नाही. 1 वर्ष झालं. 1 वर्ष होऊन गेलं तरी मला उपोषण करायची पाळी आली. मी आयुक्त साहेबापाशी मी विनंती केली. आज 2 दिवस झालं तरी माझी आयुक्त साहेबांसुद्धा दखल घेतली नाही. उद्या या आणि परवा दिवशी आहे अशीच माझी, म्हणून मला ढालचकड सुरू केलेली आहे. मग आता मला काय करावं आणि काय नाही की मलाच कळा ना. म्हणून मला पर्याय काय पुढचा करावा म्हणून समजलं. म्हणून मी सारखं ऑफिसला बसलेलो आहे, उपोषणाला बसलेलो आहे. आणि कलेक्टर ऑफिसनी पत्र दिलेलं आहे. परत SDM ऑफिसनी पत्र दिलेलं आहे. आयुक्त साहेबांनी पत्र दिलेलं आहे. तरी अंबडचा तलाठी, मंडळ अधिकारी आणि तहसीलदार हे कारवाई काही करीना, त्यांच्या पत्रासुद्धा काही जुमानणार असं सांगतो म्हणलं मी. असं घडलेलं आहे माझी कथा. त्याबाबत अजून कोणासोबत चर्चा झाली तुमची? मी अजून साहेबापाशी चर्चा झाली. साहेब म्हणतात की 10 मिनिटं थांबा, त्यांचा प्रस्ताव मागून घेऊ, आपले अहवाल मागून घेऊ. अहवाल मागून घेतल्यानंतर मग तुम्हाला सांगू. म्हणून मी मला उपोषण तिथं असताना बोलून अहवाल मागून घ्यायचं म्हणजे बसलेलो आहे मी तिथं. पण ते अजून काय अहवाल आलेलं नाही कालपासून. त्यांचे प्रयत्न चालू आहे. तर मग काय अहवाल येतोय किंवा नाही येतोय काय सांगता येत नाही. सर, हे जर आपलं समजा आता तुम्हाला जर यश मिळालं नाही तर तुम्ही काय करता? मी समजा अधिकाऱ्याचे नावं लिहून चिठ्ठी हे करून इथं आयुक्त कार्यालयापुढे मी आत्मदहन करीन. आत्मदहन? हा, आत्मदहन करून टाकेन. पर तुमची फॅमिली आहे तुमच्या मागे? नाही, माझ्या मागे आता फॅमिली पण इथं कोण नाही ना. हा, इथं आत्मदहन करून टाकेन. मागण्या नाही झाली? हा, मग मागण्या नाही झाल्या तर मी आत्महत्या करीन.